हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करणार आहे. 5.3मध्ये बघा, 5.3 सॉल्व करायच्या आधी हा फॉर्म्युला आता इथे मायनस आहे. आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब सॉल्व केला आत्तापर्यंत. आता इथे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे. तर आधी ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब फॉर्म्युला कसा सॉल्व करायचा, तो कसा आला फॉर्म्युला ते आपण बघूयात. आता इथे बघा, सेम आहे, ए प्लस बी सारखाच आहे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजे किती आहेत, ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी, बरोबर 3 टाइम्स लिहून घेतलं, इज इक्वल टू ए मायनस बी. आता ए मायनस बी हे आपण असं घेऊ शकतो, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर 2 टाइम्स आहेत ब्रॅकेट, सो हे स्क्वेअर घेऊ शकतो, इज इक्वल टू ए मायनस बी. आता ए मायनस बीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे का? माहिती आहे. काय आहे ए मायनस बी ब्रॅकेटचा फॉर्म्युला? तो लिहून घेऊ, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर. हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला. आता ह्या दोन्हींना एकमेकांना मल्टिप्लाय करायचं. सो आपल्याला काय करायला लागेल, पहिले एनी ह्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला लागेल, मग मायनस बीनी ह्याला मल्टिप्लाय करायला लागेल. सो हे करून घेऊ आपण, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथे आपण साईन काय घेणार आहे, मायनस घेणार आहे, कारण ए मायनस बी आहे, ह्या दोघांमध्ये मायनस साईन आहे. सो मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात. सो ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, ए क्यूब मायनस 2ab इंटू ए किती येणार आहे, 2a स्क्वेअर बी, बरोबर. ए इंटू ए मल्टिप्लाय केल्यावर ए स्क्वेअर येणार आहे, प्लस ए बी स्क्वेअर येणार आहे, बरोबर. इथपर्यंत हे झालं सॉल्व करून. आता मायनस, इथे साईन मायनस राहणार आहे, मायनस हे काय येणार आहे, बी ए स्क्वेअर. तर हे मायनस मायनस प्लस होणार आहे. इथे बघा, मायनस बीचं साईन आणि मायनस 2ab साईन मिळून काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 2ab स्क्वेअर आणि मायनस मायनस काय होणार आहे, मायनस बी क्यूब होणार आहे, बरोबर. आता हे आपण सॉल्व करून घेऊ. आता इथे 2 टर्म कुठल्यासारख्या आहेत, ए स्क्वेअर आणि ही ए स्क्वेअरची आणि ही बी स्क्वेअर आणि ही बी स्क्वेअरची. सो हे सॉल्व करून घेऊ, ए क्यूब मायनस 2a स्क्वेअर बी आहे आणि मायनस बी ए स्क्वेअर आहे, म्हणजे ते किती झालं, मायनस 3a स्क्वेअर बी झालं. दोघांची ॲडिशन करून साईन काय येणार, दोघांना मायनस. आता इथे बघा, ए बी स्क्वेअर आणि ए बी स्क्वेअर प्लस साईन आहे दोन्ही टर्मला, सो प्लस साईन दिलं. आणि 2 आणि 1 किती होतं, 3 होतं. सो 3ab स्क्वेअर आणि बी क्यूबला साईन काय आहे, मायनस, सो मायनस बी क्यूब. सो हा आपला नवीन फॉर्म्युला कशाचा तयार झाला आहे, आपला हा ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा हा फॉर्म्युला आपला तयार झाला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला सगळ्यांनी लर्न करून घ्या एकदा. आपण प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करताना हा फॉर्म्युला लिहिणारच आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.3 सॉल्व करायला घेऊयात. आता इथे बघा, पहिला प्रॉब्लेम आपला काय आहे, 2m मायनस 5 ब्रॅकेट क्यूब. तर आधी आपण आता फॉर्म्युला लिहून घेऊ ए मायनस बीचा. सो काय आहे, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ठीक आहे, 2 ठिकाणी आधीच्या फॉर्म्युलाच्या इथे मायनस आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये चूक करायची नाही आहे. आणि इथे बरोबर, इथे ए इज इक्वल टू काय आहे, 2m आहे आणि बी इज इक्वल टू काय आहे, मायनस 5 आहे, सॉरी बी इज इक्वल टू 5 आहे, मायनस साईन आहे तसंच आहे. आता इथे प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. इज इक्वल टू ए क्यूब, ए क्यूब म्हणजे काय आहे, 2m आहे, सो 2m ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ए स्क्वेअर म्हणजे काय, 2mचा स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय आहे, 5 आहे, प्लस. आता इथे बघा, इथे तुम्हाला वाटेल की मायनस 5 का नाही घेतलं बीला, आधी तर आपण घेतलं, पण आपला फॉर्म्युलाच ए मायनस बीचा आहे, सो बी काय आहे, 5 आहे फक्त. सो इथे आपण फक्त 5 घेणार आहे, मायनस 5 नाही घेणार आहे, प्लस 3 इंटू काय आहे, एम ए आहे, सो म्हणजे काय आहे, 2m इंटू बी स्क्वेअर म्हणजे काय, 5चा स्क्वेअर मायनस 5चा ब्रॅकेट क्यूब. आता इज इक्वल टू आपण हे सॉल्व करू, 2चा क्यूब काय आहे, 8m क्यूब मायनस इथे बघा 3 इंटू ह्याचा स्क्वेअर काय येणार आहे, 4m स्क्वेअर इंटू 5 प्लस 3 इंटू 2m इंटू 5चा स्क्वेअर आहे 25 मायनस 5चा क्यूब किती आहे, 125. सो हे फायनल आन्सर लिहून घेऊ, 8m क्यूब मायनस 4 3 12
4 3 12, 12 5 60, सो 60m² प्लस हे किती येणार आहे 25 2 50 अँड 53 आपला किती येणार आहे 150. सो हे प्लस येणार आहे इथे 150 m - 125. दिस इज युअर फायनल आन्सर. चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय आहे 4 - b क्यूब. तर इथे आपण फॉर्म्युला लिहून घेऊ आधी a - b क्यूबचा. a क्यूब - 3a² b प्लस 3ab² - b क्यूब. आता इथे a काय आहे 4 आहे आणि b काय आहे p आहे. तर आता हे व्हॅल्यूज पुट करू इथे फॉर्म्युलामध्ये. 4 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू कशाचा स्क्वेअर 4चा स्क्वेअर इंटू काय आहे b म्हणजे p आहे प्लस 3 इंटू 4 इंटू कशाचा स्क्वेअर आता pचा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे b म्हणजे pचा क्यूब. सो इज इक्वल टू 4चा क्यूब किती येतोय 4चा 4 16 4 64 मायनस 3 इंटू हे किती येणार आहे 16. सो 16 3 48 p प्लस 4 3 12 p² मायनस p क्यूब. सो दिस इज अवर फायनल आन्सर. लिहून घ्या देअरफॉर 4 काय चुकतं आहे 4 - p ब्रॅकेट क्यूब. थर्ड काय आहे क्वेश्चन आपला 7x - 9y ब्रॅकेट क्यूब. 7x - 9y ब्रॅकेट क्यूब. सो आता परत फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब. a इज इक्वल टू 7x आहे आणि b इज इक्वल टू काय आहे 9y. बरोबर. आता इथे व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. a म्हणजे काय आहे 7x ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 7x ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b काय आहे 9y प्लस 3 इंटू 7x इंटू b² म्हणजे काय 9yचा स्क्वेअर मायनस 9y ब्रॅकेट क्यूब. सो इज इक्वल टू 7चा क्यूब किती आहे 343. सो 343x³ मायनस तर हे 7 9 63 63 इंटू नाही 7 7 49 49 इंटू 9 आणि इंटू 3. तर हे सॉल्व केल्यावर आपला आन्सर येते 1323 आणि हे x² y प्लस 9 9 81 इंटू 7 इंटू 3. ते सॉल्व केल्यावर येते 1701. हे तुम्ही रफमध्ये करून बघा y² x मायनस हे किती आहे 9चा क्यूब किती आहे 729 y क्यूब. सो काय लिहिणार आन्सर माझ्या फायनल 7x मायनस 9y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 343x³ मायनस 3x² प्लस 1701 xy² मायनस 729y क्यूब. सो हे आपलं फायनल आन्सर झालं. फोर्थ वन बघूयात काय आहे 58 ब्रॅकेट्स क्यूब. आता 58चा आपण इथे कशी फोल्ड करून घेणार तर 58 म्हणजे 60 - 2 आपण असं लिहू शकतो कारण आपल्याला a - bचा फॉर्म्युला वापरायचा आहे. बरोबर. सो इथे a आणि b यायला पाहिजे मध्ये मायनस यायला पाहिजे. सो 60 - 2 ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला लिहून घेऊ आपण आपला a - b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू चला सो इज इक्वल टू a म्हणजे काय आहे 60. सो 60 क्यूब मायनस 3 इंटू 60 स्क्वेअर इंटू b किती आहे 2 प्लस 3 इंटू 60 इंटू b किती आहे 2चा स्क्वेअर मायनस b क्यूब म्हणजे 2 ब्रॅकेट क्यूब. सो इज इक्वल टू तर 60चा क्यूब म्हणजे 6चा क्यूब आपल्याला माहिती आहे 216. पुढे किती 0 येणार 3 कारण क्यूब आहे. सो 216 मायनस इथे 60चा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर किती आहे 36. तो 3600 इंटू 3 केल्यावर किती येतं आणि इंटू 2 म्हणजे टोटल पूर्ण आन्सर येतं 2000. परत हेच येतं 206 फक्त 2 0 येत आहेत कारण इथे स्क्वेअर आहे. कारण इथे बघा 3 इंटू 2 इज 6 आणि परत 6 आलेलं. सो 36 इंटू 6 216 प्लस आता इथे 3 इंटू 60
इंटू 4 येतं आहे बरोबर. सो 12 इंटू 6 म्हणजे 12 6 जा 72 आणि वरचा एक 0. सो 720 मायनस 2चा क्यूब किती आहे 8. सो ह्याचं हे सगळं सॉल्व करायला आन्सर काय येतं आहे 195112. सो 58 क्यूब इज इक्वल टू 195112. आता इथे बघा 198 ब्रॅकेट क्यूब आहे. मग ह्याची फोड केल्यावर काय येणार आहे 200 मायनस 2 ब्रॅकेट क्यूब बरोबर. त्यामुळे ए मायनस बीचा फॉर्म्युला हवा आहे आपल्याला. सो ए मायनस बीचा फॉर्म्युला लिहून घेऊ. चला हा फॉर्म्युला लिहून घेतला तर व्हॅल्यूज पुट करूयात. ए म्हणजे किती आहे 200 आणि बी म्हणजे आहे 2. सो 200 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 200 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू बी किती आहे 2 प्लस 3 इंटू 200 इंटू बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर मायनस 2 क्यूब बरोबर. आता पुढे 200चा आता 2चा क्यूब आपल्याला माहिती आहे 8. सो इथे 8 येणार आणि 0 किती येणार 6 0 येणार कारण ते 2 हे 0चे किती होणार 3 टाईम्स होणार. सो 2 3 4 5 6 मायनस आता इथे बघा 3 हे 2चा स्क्वेअर येणार आहे 4 4 3 जा 12 12 2 जा 24 24 झाल्यावर 0 किती येणार आहेत पुढे हे 2चे 0 किती होणार आहेत 4 प्लस इथे 3 2 जा 6 600 इंटू 4 600 इंटू 4 किती येणार आहे 2400 मायनस 2चा क्यूब आहे 8. सो हे सॉल्व केल्यावर आन्सर येतं आहे 7762392. सो काय येतं आहे 198चा क्यूब 77,62,392. 6th वन बघूयात काय आहे 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब. आता परत आपला फॉर्म्युला लिहून घेऊयात ए मायनस बीचा इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आता इथे ए काय आहे 2p आहे आणि बी काय आहे 1/2p आहे बरोबर. सो हे फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट करूयात. ए क्यूब म्हणजेच काय 2p ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 2p ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1/2p प्लस 3 इंटू 2p इंटू 1/2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब बरोबर. आता 8 इथे 2चा क्यूब किती आहे 8p क्यूब मायनस हे 2p आपण असंच राहू देऊया 3 इंटू 2p इथे काय येणार आहे 2p इथे आपलं एक कॅन्सल होईल बरोबर. किंवा हे असं लिहून घेऊयात आपण 2p म्हणजे किती येणार आहे 4p स्क्वेअर इंटू 1/2p प्लस ब्रॅकेट आधी सॉल्व करून घेऊ 3 इंटू 2p इंटू 1/4p स्क्वेअर मायनस 1/8p क्यूब. आता इथे काय काय राहणार आहे आपलं बघा 8p क्यूब मायनस आता इथे बघा हा एक p आणि हा एक p कॅन्सल झाला हे 2 1 जा 2 2 2 जा 4. सो हे काय राहिलं 3 इंटू 2 इज 6p राहिलं इथे टर्म प्लस इथे बघा इथे p आणि एक p कॅन्सल होईल बरोबर. हे 2 1 जा 2 2 2 जा 4. सो 3 अपॉन काय राहिलं 2p मायनस 1/8p क्यूब. सो दिस इज अवर फायनल आन्सर. सो देअरफॉर कसं लिहिणार तुम्ही आन्सर 2p मायनस 1/2p ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 8p क्यूब मायनस 6p मायनस 3/2p मायनस 1/8p क्यूब. चला 7th वन बघूयात. वन अपॉन मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब. फॉर्म्युला लिहून घेऊ. बघा इथे ए म्हणजे काय आहे 1 आहे आणि बी म्हणजे काय आहे 1/a आहे. सो हे फॉर्म्युलामध्ये टाकूयात 1चा क्यूब मायनस 3 इंटू 1 स्क्वेअर इंटू 1/a प्लस 3 इंटू 1 इंटू 1/a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/a ब्रॅकेट क्यूब बरोबर. तर 1चा क्यूब येणार आहे 1 मायनस हे 3 इंटू 1 म्हणजे काय येणार आहे 3/a येणार आहे प्लस हे किती येणार आहे
3/a² येणार आहे, कारण 1/1चा स्क्वेअर 1 होणार आहे आणि एचा स्क्वेअर a² मायनस 1/a³ झालं. किती सिम्पल होतं हे. सो देअरफॉर हे आन्सर घेऊन घ्या 1 - 1/a ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू दिस आन्सर. चला लास्ट वन सॉल्व करूया. x/3 - 3/x ब्रॅकेट क्यूब. आता इथे बघा a काय आहे x/3 आणि b काय आहे 3/x. बरोबर. इथे व्हॅल्यूज पुट करून घेऊयात. a किती, aचा क्यूब म्हणजे काय x/3 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू x/3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b किती आहे 3/x प्लस 3 इंटू x/3 इंटू स्क्वेअर कशाचा घ्यायचा आहे आता 3/xचा मायनस 3/x ब्रॅकेट क्यूब. बरोबर. इथपर्यंत आलं. आता हे ब्रॅकेट सॉल्व करूयात. x³ स्क्वेअर किती आहे 27 मायनस 3 इंटू x² किती येणार आहे खाली 3चा स्क्वेअर 9 इंटू 3/x प्लस 3 इंटू x/3 इंटू हे किती येणार आहे 9/x² मायनस 27/x³. बरोबर. आता ह्या इथल्या मधल्या टर्म कॅन्सल केला की आपला आन्सर येईल x³/27 मायनस. आता इथे काय होणार आहे 3 × 1 = 3 3 3 = 9. बरोबर. आणि हा x आणि हा x कॅन्सल होईल. सो वरती काय राहते टर्म इथे आणि हा 3 आणि 3 पण कॅन्सल होईल. बरोबर. मल्टिप्लिकेशनचं साईन आहे दोघांमध्ये. सो हे किती राहिलं आहे फक्त इथे x राहिला आहे प्लस. आता इथे हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला, हा x आणि हा x कॅन्सल झाला. सो काय टर्म राहते आहे प्लस 9/x मायनस 27/x³. सो दिस इज अवर फायनल आन्सर. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.3 आपला संपलेला आहे. तुम्ही ह्याची परत एकदा हे स्वतःहून सोडवायची ह्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हे जमेल. व्हॅल्यूज कशा पुट करायच्या, या टर्म्स कशा कॅन्सल करायच्या, ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. सो हे एकदा बघून अजून 1-2-3 वेळा हे प्रॉब्लेम सतत सॉल्व करा, म्हणजे हे तुम्हाला खूप सोपं जाईल एक्झाममध्ये डायरेक्ट सॉल्व करायला. ठीक आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि समजत असेल मी शिकवलेला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.